थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. ते करते का पडदा इकडं कर उजळते असेल कर थोडंसं करा बंद कर चालू कर नाही ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एक वार संडे आणि आजचं पुन्हा दुसऱ्या एक विषयावर आपण बात करूया, संदेश घेऊया. आणि माझं विशेषतः तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज MMB मराठी ऑनलाईन चर्च आणि तुम्ही माझे पेजला लाईक करा, माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकन नक्कीच दाबा, कारण की माझे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि विशेषतः आज आपण एक सुंदर विषय घेऊन आलेली आहे आणि त्या विषयावर आपण बोलत असताना प्रत्येक जे काही काम असेल तुमचं, प्रत्येकाचं काम आता थांबवा, कारण की असे वचनं कदाचित आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. म्हणून आपण काय करायचंय, कारण की आपण फक्त एखादे 2 वचन वाचतो आणि आपण सोडून देतो. पण तुम्ही असे जर वचनं वाचत राहिले आणि हे वचनं जर तुम्ही काय म्हणतात ना, वचनावर मनन करत राहिले तर आपल्याला समजेल नाही का की प्रवेशाची इच्छा काय. तर आपण पहिल्यांदा मी सूचना सांगणार आहे आणि सूचना झाल्याच्या नंतर आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर सूचना अशी आहे, पहिलीच्या काळातली आहे ना, पहिल्या काळातली जी शिक्षा होती तशीच प्रवेशाची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा सेम तशीच मसीमंथन बैठकची शिक्षा हे घेऊन जाते. मसीमंथन बैठक ही काही संस्था नाहीये. मसीमंथन बैठक हे खरी शिक्षणाची मोहीम आहे आणि खरी शिक्षामुळं लोकांचं जीवन आज बदलत आहे. जरी लोक होते नाही का, म्हणतात नाही का, आम्ही ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारे लोक होतो, पण काय ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणारे किंवा ख्रिस्ती म्हणवणारे काय आम्ही चांगल्या शिक्षणामध्ये होतो का, गडबडीमध्ये नव्हतो का? तर जर आपण गडबडीमध्ये होतो तर आपली खरी शिक्षा ह्याच्यासाठीचे जीवन बदलणारी. आणि असं खूप लोकांचं जीवन बदललंय प्रियांनो. नसेल तर तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर पहा, तुम्ही खरी शिक्षणाचे लोक इतके काही प्रत्येक भाषामध्ये आपलं खरी शिक्षा. आणि खरी शिक्षा कुठं आहे? मसीमंथन बैठक यांच्याकडं. आणि जसे 10% लोक आहेत खरी शिक्षावाले, त्यांना पण प्रेज द लॉर्ड, कारण की ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन समजलं ते खरी शिक्षामध्ये येतात. ठीक आहे, तर या आपण पुढे बघूया. तर जशी पहिल्या काळातली शिक्षा तशीच मसीमंथन बैठकची शिक्षा आहे. आणि तुम्हाला जर मसीमंथन बैठकला जोडायचं आहे तर तुम्हाला नंबर, आणि मी माझ्या प्रत्येक संदेशामध्ये माझा नंबर, ऑफिसचा नंबर मी सांगत असते, तरी पण मी आता हा नंबर मी तुम्हाला सांगू इच्छिते. नंबर असा आहे 9982335777. नंबर मी पुन्हा सांगते, नंबर असा आहे 9982335777. जर तुम्हाला मसीमंथन बैठकला जोडायचं आहे, आणि जोडणं गरजेचं आहे प्रियांनो, कारण की मी हमेशा सांगत असते खरी शिक्षाच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा खरी शिक्षाच आवडते. ठीक आहे, तर असं करून पुढं आणखीन एक नंबर सांगते. तो नंबर आहे, जर तुमचे लेकरांसाठी, जवान लेकरं, युथ मीटिंग चालू आहे. युथ मीटिंग दर गुरुवारी आहे ना, प्रत्येक गुरुवारी असते संध्याकाळी रात्री 8 वाजता. तर तुमच्या मुलांना मुलींना तुम्ही जोडायचं जर आहे तर तुम्हाला एक नंबर सांगते, आणि ते ग्रुप चालवतात सिस्टर पालोमी घोष. तर त्यांचा नंबर असा आहे 919073837362. हा त्यांचा नंबर आहे, आणि तुम्ही कॉल करून तुमच्या लेकरांना खरी शिक्षणामध्ये आणू शकता. आणखीन एक सांगायचं म्हणजे मुंबईमध्ये बायबल कॉलेज आहे, आणि आता सध्या एक महिना म्हणजे 15 दिवसासाठी थोडाफार थांबलेला आहे, कारण की मोठी जागा बघत आहोत. तर त्या मोठ्या जाग्यामध्ये पण म्हणजे फेब्रुवारीमध्ये चालू होणार आहे.
तर त्याच्यासाठी जर तुम्हाला अशी इच्छा आहे की मसीह मंथन बैठकचं जे बायबल कॉलेज आहे आणि फक्त 5 दिवसाचं आहे आणि फक्त 5,000 फी आहे, कारण की 3.5-7 वर्षाचं नाहीये. मी म्हणत नाही ते 3.5-7 वर्षाचं काही चुकीचं आहे, पण या ठिकाणी जे म्हणतात ना टेबलवर ठेवलेलं बायबल आपल्या दिमागामध्ये चढवण्याची एवढी परमेश्वरांनी त्यांना बुद्धी दिलेली आहे. ते आहेत पास्टर डॅनियल राज. तर तुम्ही नक्कीच येऊ शकता, भेट देऊ शकता आणि 5,000 रुपये जास्त नाहीये. आपल्या आयुष्याची चांगली कुठंतरी तुम्ही जर काय म्हणतात ना खर्च केले तर ते आपल्या आयुष्याचे चांगले खर्च केले असं होईल प्रियांनो. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, कारण की खरी शिक्षा आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तर आणखीन एक सांगायचं म्हटलं तर लहान लेकरांसाठी आहे, लहान लेकरांसाठी किड्स चर्च आहे म्हणजे संडे स्कूल. ते सुद्धा संडेला 4 वाजता सुरू होत आहे. तर संडेला 4 वाजता किड्स चर्च म्हणून लहान लहान लेकरांचं आहे. तर त्यासाठी जर तुमचे लेकरं आहेत त्यांना सुद्धा जोडण्यासाठी तुम्हाला मी प्रोत्साहन करते, कारण की लेकरांना सुद्धा आपल्या आजकालचे लेकरं सगळे नाही का मोबाईलचं वेड लागलेलं आहे, पण त्या मोबाईलमध्ये आम्हाला काय शिकवायचं हे आम्हाला समजलं पाहिजे प्रियांनो. तर ते चालवतात सिद्धार्थ जावळे. तर त्यांचा नंबर असा आहे 8605263397. नंबर मी पुन्हा सांगते. सिद्धार्थ जावले यांचा नंबर आहे. ते चालवतात किड्स चर्च म्हणजे लहान मुलांचं संडे स्कूल. तर त्यांचा नंबर असा आहे 8605263397. तर हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही तुमच्या मुलांना लहान लहान लेकरांना सुद्धा जोडू शकता आणि खरी शिक्षणामध्ये त्यांना सुद्धा शिकवण देऊ शकता. आणि हे करणं खूप गरजेचं आहे, कारण की प्रभू परमेश्वराचं वचन सांगतं की तुझ्या लहान मुलांना नाही का बसता उठता निजता त्यांच्या कपाळावर बिंबव. म्हणजे आम्हाला आमच्या लहान लेकरांना सुद्धा आम्हाला काय करायला पाहिजे, परमेश्वराच्या वचनामध्ये वाढवायला पाहिजे प्रियांनो. तर मग मी आशा ठेवते की तुम्ही हे सगळं नक्कीच कराल, कारण की आपल्या नाही का आई वडील किंवा आजी आजोबा यांना आपल्या मुलांच्या मुलांची काळजी असते. आणि काय काळजी असते की जर मी स्वर्गामध्ये जायचंय तर मला माझ्या लेकरांना आणि माझ्या नातवंडाला पण स्वर्गामध्ये जायचंय. त्यासाठी आम्हाला खरी शिक्षा लेकरांमध्ये पण पाहिजे. तर हे होतं सगळं आजची सूचना. या आपण आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय असा आहे की पवित्र आत्मा रोख लावित आहे. पवित्र आत्मा काय करत आहे, रोख लावत आहे. कोणाला रोख लावत आहे आणि का रोख लावत आहे, कशासाठी रोख लावायचं आहे ते आज बघणार आहोत आपण. तर पवित्र आत्मा रोख लावित आहे कधीपासून, तर 2025 वर्ष आणि विशेषतः 2026 चालू झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे ह्या 2026व्या वर्षी. जे कोणी मला आतापर्यंत ऐकत होते आणि इथून पुढं पण जे कोणी ऐकतील त्या सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्त खूप आशीर्वादित करो. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही नाही का 2026 पासून तरी काय करायला पाहिजे, खरी शिक्षणामध्ये यायला पाहिजे. तर तुमचं स्वागत आहे 2026 मध्ये. आणि गॉड ब्लेस यू. आणि नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचे भरभराटीचे असे जाओ. ठीक आहे. तर आपण पहिलं वचन वाचूया. वचन असं आहे 2 थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय 7 वचन वाचायचंय. तर पहिलं 7 आणि नंतर आपल्याला 6 वचन वाचायचंय. तर आपण 2 थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय 7 वचन वाचूया आपण. तर 7 वचन काय आहे 7 वचन असं आहे, कारण आत्मिक गुज आत्ताच आपले काम करीत आहे. पुन्हा एकदा मी वाचून दाखवते. कारण अधर्माचे गुज
अधर्माचे गुज आत्ताच आपले काम करीत आहे. अधर्माचे गुज आत्ताच काम करत आहे म्हणजे काय हे मी सगळं नंतर तुम्हाला सांगणार आहे. आता आपण वाचूया 6 वचन. 6 वचन काय सांगते तर पुढचं वचन आपण वाचूया. हे वचन पूर्ण करूया आपण. तर कारण अधर्माचे गुज आत्ताच आपले काम करीत आहे. एक मिनिट चालू आहे का? ठीक आहे. सॉरी, माईक घ्यायचं विसरले होते आणि आपण माईक मध्ये सुद्धा बोलायचंय. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, लवकर. प्रेज द लॉर्ड. तर आपण एक वचन वाचूया आणि मी सांगू इच्छिते, प्रार्थना माझी झालेली आहे, प्रार्थना केलेली आहे आणि आपण वचनाला सुरुवात करीत आहोत. तर वचन असं आहे की विषय पहिल्यांदा असा आहे की पवित्र आत्मा रोग लावित आहे. पवित्र आत्मा रोग लावत आहे. तर कोणाला रोग लावत आहे, कशासाठी रोग लावत आहे? तर मी एक वचन वाचून दाखवते. आणि 2025 वर्ष पूर्वी म्हणजे 25 पूर्ण झालेले प्रियांनो आणि 26 मध्ये आपण पदार्पण केलेले. तर 2025 पर्यंत रोग लावित आहे. कोण रोग लावित आहे? आपण वचन वाचूया. वचन असं आहे, 2 थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय आणि 7 वचन वाचायचं. कारण अधर्माचे गुज आत्ताच काम करीत आहे, आत्ताच आपले काम करीत आहे. जो सध्या आळा घालीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत आळा घालीत राहीन. आळा घालीत राहीन म्हणजे कोण? तर आपण पाहतो की कोण रोग लावत आहे? हे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा काय करत आहे? आळा घालत आहे. कोणाला आळा घालत आहे? तर त्या शैतानाला. प्रेज द लॉर्ड. कोणाला आळा घालत आहे? तर त्या शैतानाला तो आळा घालत आहे. नाहीतर प्रियांनो, जर पवित्र आत्मा जर त्याला अडवत नसता, कोणाला? त्या शैतानाला. पवित्र आत्मा जर त्या शैतानाला अडवत नसता, आळा घालीत नसता, तर काय झालं असतं? सर्व तहेस नहेस. म्हणजे त्या शैतान काही नाही का माया दया करणारा नसतो. शैतान आहे. तर ह्याला रोग लावत, याला आळा घालत आहे. माझं रमाबाई पंडिताचं बायबल आहे, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये असं शब्द आहे की त्याला आळा घालीत आहे. आणि जोपर्यंत आपण पाहतो की सध्या आळा घालीत आहे तो म्हणजे कोण? पवित्र आत्मा. मधून काढला जाईपर्यंत म्हणजे आमच्यामधून, पृथ्वीमधून काढल्या जाईपर्यंत तो काय करेल? आळा घालीत राहील. कोणाला? तर शैतानाला. ठीक आहे. पवित्र आत्मा आळा घालीत राहील शैतानाला. आपण पाहतो काय रॅप्चरच्या नंतर, रॅप्चर म्हणजे स्वर्गारोहणाच्या नंतर, रॅप्चरच्या नंतर तारणाचा दुसरा अवसर म्हणजे तारणाचा दुसरा चान्स आपण म्हणू शकतो आजच्या भाषेमध्ये. तारणाचा अवसर म्हणजे दुसरा चान्स काय? परराष्ट्रीयांना म्हणजे परराष्ट्रीयांना किंवा जे अन्य जाती यांना काय दुसरा अवसर भेटू शकतो का? म्हणजे आता तारण नाही झालं तसंच आम्ही मरून गेलो है ना. म्हणजे आता आपलं तारण झालं नाही, आपण जरी सगळं काही माहिती आहे, ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, ख्रिस्त आपल्याला माहिती आहे फक्त, पण तरी पण आम्ही काय केलं? तारणाला सुटलं, आमच्याकडून तारण सुटलं असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. मग काय दुसरा अवसर आम्हाला भेटेल काय? दुसरा चान्स आम्हाला भेटेल काय? रॅप्चरच्या नंतर म्हणजे स्वर्गारोहणाच्या नंतर. स्वर्गारोहण म्हणजे त्या ठिकाणी येशू ख्रिस्त येऊन गेलेले असणारे आणि तो त्याच्या लोकांना घेऊन गेलेला असणारे. मग जे राहिलेले लोक काय, ह्या लोकांना चान्स भेटणार आहे का पुन्हा सुवार्ता सांगण्याचा? आपण पाहूया. दुसरा अवसर आहे काय? रॅप्चरच्या नंतर परराष्ट्रीयांना सुवार्ता ऐकवली जाणार का? सुवार्ता ऐकवली जाणार का? म्हणजे सुवार्ता सांगितली जाणार का? कारण की दुसरा अवसर आहे का? किंवा हाच अवसर आहे आणि हाच वेळ आहे, हाच समय आहे, याच्यानंतर समय नाही.
ठीक आहे, दुसरा अवसर मिळणार आहे का आपण पाहूया. तर आपण पाहतो कोण आळा घालीत आहे अँटी क्राइस्टला. कोण आळा घालीत आहे अँटी क्राइस्टला. कोण आळा घालते म्हणजे कोण रोखवत आहे, कोण थांबवत आहे त्याला. कोण थांबवत आहे तर पवित्र आत्मा थांबवत आहे अँटी क्राइस्टला. अँटी क्राइस्ट म्हणजे शैतान. ठीक आहे, तर आपण एक वचन वाचूया. मी तुम्हाला म्हटले होते ना, दुसरे थेसलनिकरा पत्र 2 अध्याय आणि 6 वचन आता आपण वाचूया. पहिल्यांदा आपण 7 वचन वाचलं, आता आपण 6 वचन वाचायचे. 6 वचन असं सांगते, आणि तो त्याच्या नेमलेल्या समयच प्रकट व्हावा. कोण समयच प्रकट व्हावा तर अँटी क्राइस्ट. आपण पाहतो, आणि तो त्याच्या नेमलेल्या समयी प्रकट व्हावा, म्हणून आता त्याला आळा घालणारे काय आहे हे तुम्हास कळले आहे. हे तुम्हास कळले आहे म्हणजे आम्हाला माहिती आहे आळा घालते कोण आहे तर ते पवित्र आत्मा आहे, आणि तो अँटी क्राइस्टला म्हणजे शैतानाला आळा घालत येतो. प्रियांनो, आम्ही हे कधी लक्षात घेतलंय का? लक्षात घेतलंय का आम्ही का आमचा बचाव कसा होते? आणि शैतान जो म्हटलेला धूर्त आहे नाही का, तो जो धूर्त म्हटलेला शैतान आहे काय, तो असाच शांत आहे का? नाही. तर त्याला आळा घालणारा पवित्र आत्मा आहे, त्याला थांबवणारा, त्याला रोक लावणारा कोण आहे? तो पवित्र आत्मा आहे. आणि म्हणून आम्ही काय करत आहोत? एकदम मस्त जीवन जगत आहोत है ना. पुढे वाचू आपण. तर आणखीन एक वचन पाहू. वचन असं सांगतं, 2 पेत्र 3 अध्याय आणि काही वचन वाचूया आपण. पेत्राचे 2 पत्र 3 अध्याय आणि पहिलं 1 वचनापासून काही वचन वाचायचे. प्रियांनो, आता मी हे 2 पत्र तुम्हास लिहित आहे. ह्या दोहात तुमच्या निर्मल मनाला आठवण देऊन जागृत करतो. असे की पवित्र भविष्यवाद्यांनी जी वचने पूर्वी सांगितली होती त्यांची आणि प्रभू व तारणारा याने जी आज्ञा तुमच्या प्रेरिताकडून दिली होती तिची तुम्ही आठवण करावी. काय करावी? आठवण करावी. म्हणजे आम्हाला ती आठवण राहिली पाहिजे, आमच्या लक्षात राहायला पाहिजे की आम्हाला काय सांगितलंय है ना. प्रेरित पाऊलनी, पेत्रांनी आम्हाला काय म्हटलेले, काहीतरी सांगून ठेवलं म्हणजे सुवार्ता सांगितलेली आम्हाला. काय आम्ही त्या सुवार्तेमध्ये टिकून आहोत का? काय आम्हाला तो दुसरा अवसर मिळणार का? काय तो दुसरा आम्हाला म्हणजे नाही का पवित्र आत्मा येऊन गेल्याच्या नंतर, तसं मी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार आहे. जर पवित्र आत्मा निघून गेला प्रियांनो, काय दुसरा चान्स आहे का आमच्याकडं? काय दुसरा अवसर मिळणार आहे का आम्हाला सुवार्ता ऐकण्या? म्हणजे आज कोणीतरी सांगत आहे ते फुकट भेटत आहे ना. म्हणजे बायबल असं सांगतं ना की तुला फुकट भेटले तर तू फुकट दे, आणि फुकट भेटत आहे आज. म्हणजे आज जरी कंटाळा आला ना तरी ते फुकट भेटत आहे, फुकट मिळतंय म्हणून आज कंटाळा येतोय. पण काय येशू ख्रिस्त येऊन गेल्याच्या नंतर हे ऐकण्याची म्हणजे कोणीतरी अवसर देईल का? भेटेल का? हे भेटणार आहे का? हा विचार केला पाहिजे. आज फुकट भेटते ना तर आज ऐकायला आवडणार नाही कदाचित है ना. ज्यांना आवडतं त्यांना प्रभू खूप आशीर्वादित करो. ज्यांना आवडतं म्हणजे तारणाचं जी सुवार्ता जी सांगितलेली ज्यांना आवडतं ना, प्रभू त्यांना खूप आशीर्वादित करणार. पण प्रियांनो, ज्यांना आवडत नाही ना आणि आज फुकट भेटत आहे आणि त्यांना आवडत नाहीये, मग माझा हा प्रश्न आहे, काय त्यांना दुसरा अवसर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणातून म्हणजे पृथ्वीमधून जगामधून येऊन गेल्याच्या नंतर, पृथ्वीवर तर येणार नाहीये प्रभू येशू ख्रिस्त,
ढगामध्ये येणार आहे, ढगामध्ये आहे ना, अंतराळामध्ये येणार आहे, पृथ्वीमध्ये येणार नाही, जगात येणार नाही, तर अंतराळामध्ये येणार आहे. तर काय त्या दुसरा अवसर मिळणार का ह्या जगाला, या परराष्ट्रीय लोकांना, ज्यांनी सुवार्ता आता स्वीकारली नाही त्यांना. प्रेज लॉर्ड. तर आपण दुसरं वचन पाहूया. दुसरं वचन काय सांगते? दुसरं वचन असं आहे, असे की पवित्र भविष्यवाद्यांनी जी वचने पूर्वी सांगितली होती त्यांची आणि प्रभू व तारणारा याने जी आज्ञा तुमच्या प्रेषितांकडून दिली होती तिची तुम्ही आठवण करावी. प्रथम हे जाणावे की शेवटल्या दिवसामध्ये थट्टेखोर येतील. प्रथम हे जाणावे की शेवटल्या दिवसामध्ये थट्टेखोर येतील, म्हणजे थट्टा उडवणारे. थट्टा उडवणारे म्हणजे काय? आज जी सुवार्ता सांगितल्या जाते ना, रे हे लोकांची येड आहे, या लोकांना येड लागलेलं आहे, हे असंच बोलत राहतील, हे असंच बडबड करत राहतील, हे असंच सांगत राहतील, म्हणजे यांना काही काम नाही हे सांगत राहतील. थट्टा उडवणारे है ना, असे लोक येतील, म्हणजे आता सध्या आहेत थट्टा करणारे. काय? अरे यांना काही काम धंदे नाहीये ना, म्हणून हे असे बोलत राहतील. आज थट्टा वाटतेय, पण एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस येऊन जाईल ना प्रियांनो, त्यावेळेस ही सुवार्ता सांगणारा कोणी नसेल, आणि मग ऊर बडवत बसणार की आम्हाला कोणीतरी सांगावं आणि आमचं तारण व्हावं. तेव्हा चान्स नाही मिळणार, तेव्हा चान्स नाही. थट्टाखोरी येतील, ते आपल्याच हव्याप्रमाणे चालतील व थट्टा करीत म्हणतील की काय म्हणतील? त्याच्या म्हणजे कोणाच्या? येशूच्या येण्याचे वचन आता कुठे आहे? काय म्हणतील? येशूच्या येण्याचे वचन कुठे आहे आता? म्हणजे लय दिवसापासून आम्ही ऐकतोय ना, खूप दिवसापासून ऐकतोय आम्ही, येशू येणार आहे. कुठे आहे आता? कुठे वचन? कधी येणार आहे येशू? काहीतरी चुगत आहे ना. असे थट्टाखोर येतील म्हटलेले, पण आज सध्या आहेत ते. कुठे आहे? आपण काय म्हणतोय? येशूचे ना. व थट्टा करीत म्हणतील की त्याच्या म्हणजे येशूच्या येण्याचे वचन आता कुठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जशा उत्पत्तीच्या प्रारंभापासून होत्या तशाच चालू राहिल्या आहेत है ना. उत्पत्तीपासून जशा गोष्टी चालू होत्या तशाच चालू राहिल्या आहेत है ना, तशाच चालू राहिल्यात. हे तर ते जाणून बुजून विसरतात की देवाच्या शब्दाने आकाश पूर्वीच होतं आणि पृथ्वी पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या आत बरोबर व्यवस्थित केलेली अशी होती. त्याच्या योगे तेव्हाचे जग पाण्याने बुडले जाऊन नाश पावले आणि आत्ताचे आकाश आणि पृथ्वी ही त्याच शब्दाने न्याय ठरविण्यात व अभक्तांच्या नाशाच्या दिवसापर्यंत अग्नीसाठी राखून ठेवलेली आहेत. जर तुम्ही नसन ऐकलं तर मी पुन्हा एकदा वाचून दाखवू का? आपण 6 आणि 7 वचन वाचूया. 6 आणि 7 वचन हे सांगते, पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 4 ते 7 पर्यंत पाहायचंय आपल्याला. 4 ते 7 पर्यंत. तर 4, 5 आपण 2 पाहिले, 6 आणि 7 पाहूया आपण. त्याच्या योगे तेव्हाचे जग पाण्याने बुडाले जाऊन नाश पावले आणि आत्ताचे आकाश आणि पृथ्वी ही त्याच शब्दाने
त्याच शब्दाने न्याय ठरवण्याच्या व अभक्तांच्या नाशाच्या दिवसापर्यंत अग्नीसाठी राखून ठेवलेली आहे. अग्नीसाठी राखून ठेवलेली आहे. प्रियांनो, जर थट्टाखोर थट्टा करत आहेत आणि असं म्हणत आहेत की हे तर काय म्हणतात ना, उत्पत्तीच्या पासून ऐकत आहेत, मग कुठे आहे येशू ख्रिस्ताचं वचन, कुठे हे कुठे? पण या ठिकाणी आपण काय पाहतो, 7 वचन असं सांगत आहे की पृथ्वी ही त्याच शब्दाने न्याय ठरवण्याच्या व अभक्तांच्या नाशाच्या दिवसासाठी एक मिनिट, नाशाच्या दिवसापर्यंत असं आहे, नाशाच्या दिवसापर्यंत अग्नीसाठी राखून ठेवले आहेत. अग्नीसाठी राखून ठेवलेले आहेत. आणखीन एक वचन पाहूया आपण. थेसलोनिकरास दुसरे पत्र 2 अध्याय 1 ते 9 पर्यंत आपल्याला वाचायचे. प्रियांनो, हे सगळं काही का बरं वाचायचे आपल्याला, का बरं ऐकायचे आपल्याला? कारण की माझं हा प्रश्न होता की काय दुसरा अवसर म्हणजे दुसरा चान्स जे सुटलेले, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेला, आपण विश्वास केला नाही, म्हणजे नाही का, हाय अजून खूप टाइम आहे असं करून करून सोडून दिलं. आम्ही विश्वास ठेवला नाही, आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आलो नाही, तर आमचं काय होणार? म्हणजे दुसरा अवसर आम्हाला भेटेल काय? माझा प्रश्न हा होता. दुसरी वेळ प्रभू येशू ख्रिस्त येऊन गेल्याच्या नंतर काय आम्हाला तो दुसरा परराष्ट्रीयांना म्हणजे अन्य जाती म्हणजे आम्ही, आपण, तुम्ही आणि मी, कारण की इस्रायल स्वतःचं प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचे लोक इस्रायल होतं, पण आम्ही परराष्ट्रीय अन्य जाती. मग ज्यांनी स्वीकार केला, ज्यांनी विश्वास ठेवला, त्यांना तर भेटणार ना. त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त सोडणार नाही, त्यांना तर तो घेऊन जाणार, त्यांचं झालं तारण. पण जे सुटलेले, त्यांनी आज उद्या ठीक आहे, आता नाही नंतर करू, विश्वास नंतर ठेवू, नंतर होईल. मग येशू ख्रिस्त येऊन गेल्याच्या नंतर तो दुसरा चान्स आम्हाला मिळेल काय? हा माझा प्रश्न होता. ठीक आहे, तर आपण पुढे वाचूया. मग 2 थेसलोनिकरास दुसरे पत्र 2 अध्याय 1 ते 9 वचन वाचायचे आपल्याला. आणि भावांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे येणे व त्याच्याजवळ आमचे एकवट होणे याविषयी आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या मनात एकाएकी दचकू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस अगदी जवळ आला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याकडून किंवा जणू काय आम्हापासून आलेल्या वचनाने किंवा पत्रानेही घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास फसवू नये, कारण पहिल्याने विश्वासातून पडणे होईल. म्हणजे आमच्यामध्ये तर विश्वास आहे, आम्ही म्हणतो ना, हा आहे आमच्यामध्ये विश्वास आहे, पण काय होणार? पडणे होईल. काय सांगत आहे या ठिकाणी? आधी काय होईल है ना? कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास काय करू नये, फसवू नये, कारण पहिल्याने काय होईल? विश्वासातून पडणे होईल. म्हणजे पहिल्यांदा विश्वासातून पडून जाणार, आम्ही विश्वासातून बहेकले जाणार, आम्ही विश्वासातून बाहेर होणार. प्रभू येशू ख्रिस्त हाय माहितीये, आणि शैतान तसंच करतो. शैतानाचं कामच ते विश्वासातून माग हटवतो, विश्वासापासून दूर नेतो आम्हाला, त्याचं कामच ते. आणि सहजरित्या लोक फसल्या जातात, आहे की नाही? लोक फसल्या जातात आणि विश्वासातून काय होतात? दूर होतात, विश्वासामधून पडतात. आणि काही बायबल सांगते, बायबल काय खोटं सांगते का? नाही, बायबल सत्य आहे आणि बायबल खरं सांगतं. काय? पहिल्याने विश्वासातून पडणे होईल आणि तो
अधर्माचा पुरुष तो नाशाचा मुलगा प्रकट होईल. अधर्माचा पुरुष तो नाशाचा मुलगा प्रकट होईल. तो विरोध करतो आणि अवघे जे देव किंवा भजनीय म्हटलेले, म्हणजे अवघे विरोध करतो आणि अवघे जे देव किंवा भजनीय म्हटलेले, भजनीय म्हणजे परमेश्वराच्या विश्वासातले जे म्हटलेले, त्याच्या विरुद्ध तो आपणाला उंच करतो. कोणाला उंच करतो? स्वतःला उंच करतो. कोण उंच करतो? शैतान उंच करतो. प्रियांनो, उंच करतो म्हणजे मी देव आहे असे आपणाला दाखवित तो देवाच्या पवित्र स्थानात देवासारखा बसतो. देवाच्या पवित्र स्थानात देवासारखा बसतो. तो स्वतःला उंच करतो. आणि उंच करण्याचं काम कोणाचं आहे? शैतानाचं है ना. शैतानच हे काम करतो. तो स्वतःला काय करतो? उंच करतो. आणि मग काय होणार आहे? ज्यावेळेस त्याची इच्छाच आहे नाही का, म्हणजे आम्हाला ज्यावेळेस आम्हाला समज, आणि वचन पण सांगतं ना हो, वचन पाहिलं ना तर आम्हाला कळतं. वचनामध्ये ढळढळ लिहिलेलं आहे सगळ्या गोष्टी. विश्वासातून कसं भडकवायचं, विश्वासातून कसं पाडायचं, हे शैतानाला माहिती. सगळे डावपेच त्याला माहिती, कारण की तो तिथेच होता. कुठे? स्वर्गामध्ये है ना. परमेश्वराचा तो कोण होता? स्वर्गदूत होता. म्हणून त्याला सगळे पैत्रे, सगळे माहिती त्याला कसं काय करायचं. मग आम्हाला किती सतर्क राहायला पाहिजे? आम्ही किती सतर्क राहणं गरजेचं आहे. एक सेकंड नाही लागणार आम्हाला है ना. एक सेकंड नाही लागणार. आम्ही जर परमेश्वराचा हात सोडला ना, एक सेकंड नाही लागणार, तो आमचा हात धरतो. आणि मग विश्वासातून पडणे होणार. आणि मग आम्हाला वाटतं नाही, आमचा तर विश्वास आहे, आम्ही तर प्रार्थनेत बसतो, आम्ही तर प्रार्थनेला जातो. काय आमचं ते प्रीती आहे का जी प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही पहिल्यांदा केली होती? प्रेज द लॉर्ड. हे आपण पुढे वाचूया. असे आपणाला दाखवतो तो देवाच्या पवित्र स्थानात देवासारखा बसतो. मी तुम्हा जवळ होतो तेव्हा मी या गोष्टी तुम्हास सांगितल्या. हे तुम्हास आठवत नाही काय? आणि तो त्याच्या नेमलेल्या समयच प्रकट व्हावा. म्हणजे शैतान तो त्याच्या नेमलेल्या समयच प्रकट व्हावा, म्हणून आता त्याला आळा घालणारे काय आहे हे तुम्हास कळले आहे. कारण अधर्माचे गुज आत्ताच आपले काम करीत आहे. जो सध्या आळा घालीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत आळा घालीत राहील. मधून काढल्या जाईपर्यंत तो काय करेन? आळा घालीत राहील. म्हणजे पवित्र आत्मा जो आळा घालणारा, पवित्र आत्मा जो रोख लावणारा, तो रोखवत आहे, तो थांबवत आहे शैतानाला. नाहीतर प्रियांनो, शैतानाची काम काय आहे की असं आहे की तहेस नहेस करणारा आहे की नाही. तहेस नहेस करणारा कारण की त्याचं कामच ते. परमेश्वराच्या राज्याला त्याला पाडायचं लय आवडतं है ना. पाडणं खूप आवडतं त्याला. आणि तो काम करतो आणि तो जिंकतो पण. आणि आम्ही सहज पडून जातो. प्रेज द लॉर्ड. आळा घालीत राहील आणि मग अधर्मी प्रकट होईल. त्याला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मुखाच्या श्वासाने मारून टाकील. 8 वचन काय सांगते? आपण 8 वचन वाचत आहोत. आणि मग अधर्मी प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखाच्या श्वासाने काय करील? मारून टाकील. पण मारून टाकण्याच्या अगोदर तो तर खूप काही काम करत आहे ना. लोकांना फसवण्याचं काम, लोकांना विश्वासातून पाडण्याचं काम
करत आहे ना, तो शांत बसलाय का? आम्ही शांत आहेत. जे आम्ही स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक म्हणवतो ना प्रियानो, आम्ही शांत बसलोय, आम्ही आराम नाही का, म्हणजे आम्ही स्वस्त आहेत. आमचं स्वस्तपण एकदम, म्हणजे आम्ही स्वस्त बसलोयत ना, पण तो स्वस्त बसत नाही. तो त्याचं काम चालू ठेवतो. तो त्याचं काम चालू ठेवतो 24 आवर्स नाही, म्हणजे 27 घंटे है ना. तो शांत बसणारा नाहीये, पण आम्ही शांत बसतो. परमेश्वराचं काम इतकं म्हणजे स्वस्त झालेलं आहे ना, पण आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. आम्ही बिंदास आहे, आम्ही बिंदास राहतो. थेसलोनिकरास पत्रच 2 अध्याय आणि 8 आणि 9 वचन आपल्याला वाचायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या येण्याच्या दर्शनाने त्याला नाहीसे करील. त्या अधर्म्याचे येणे शैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व खोटे सामर्थ व चिन्हे व चमत्कार या सुद्धा नाश करण्याकरिता असलेले सर्व अन्यायपणाचे ठकवणे या सुद्धा आहे. म्हणजे तो काय करणार आहे, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. काय माहिती का, आणि आपल्या येण्याच्या दर्शनाने त्याला, कोण येण्याच्या दर्शनाने त्याला, आपण या ठिकाणी वाचलं 7 वचन. प्रेज द लॉर्ड. आपण ह्या ठिकाणी वाचलं, प्रभू येशू ख्रिस्त काय करेन, त्याला आपल्या मुखाच्या श्वासाने मारून टाकील. मग पुढचं वचन काय सांगते, आणि आपल्या येण्याच्या दर्शनाने त्याला नाहीसे करेल. ठीक आहे. आणि 9 वचन काय आहे, त्या अधर्म्याचे येणे शैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व खोटे सामर्थ्य व चिन्हे. सर्व खोटे सामर्थ्य म्हणजे खोटं सामर्थ्य, म्हणजे त्या काय आपण वाचूया पुढं. चिन्हे व चमत्कार या सुद्धा, चिन्हे चमत्कार करेल. तो काय करेल, खोटे सामर्थ्य, चिन्हे चमत्कार काय करेल, तो काही पण करू शकतो. आकाशातून अग्नी पाडू शकतो, पाऊस पाडू शकतो. म्हणजे असं जर केलं त्याने चमत्कार, आणि लोकांचं काय होणार, विश्वासातून पडणं होईल, आणि तो सगळे लोक त्या शैतानावर विश्वास ठेवतील, आणि तो स्वतःला म्हणन की मीच देव आहे, मीच देव आहे असं म्हणणार. आणि त्यांनी चमत्कार केलं म्हणजे लोकांना काय पाहिजे, चमत्काराला नमस्कार. प्रेज द लॉर्ड. आणि आपण 10 वचन वाचू. आणि नाश पावणाऱ्यांकरिता असलेले सर्व न्यायपणाचे ठकवणे या सुद्धा आहे. कारण आपले तारण व्हावे म्हणून जी खरेपणाची प्रीती धरायला पाहिजे होती ती त्यांनी धरली नाही. आणि या कारणामुळे देव त्यांच्याकडे भ्रांतीचे कार्य पाठविल. भ्रांतीचे कार्य पाठविल म्हणजे काय, दुसरं बायबल घे तुझं, मराठी नाही दुसरं, पण ते तर हेच आहे ना, मी लिहिलंय ते. तुझं हे घे ना, मोबाईल मध्ये घे, तुझ्या मोबाईल मध्ये बघ. मोबाईल मध्ये घे लवकर. आपण दुसरं पण ट्रान्सलेशन बघूया मराठीतलं, कारण की हे पंडित रामाबाईचं आहे, तर थोडं समजायला जड जाईल. पण आपण दुसरं ट्रान्सलेशन मध्ये पण वाचूया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल, है ना. तर आण लवकर. थेसलोनिकरास दुसरे पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचन. 9 10 वाचायचे. 10 अध्याय थेसलोनिकरास दुसरे पत्र
10 आणि 11 वचन वाचायचंय. दुसरा अध्याय. 10 आणि 11 काय ट्रान्सलेशन आपण ऐकू, बघू आपण. दुसऱ्या ट्रान्सलेशन मध्ये काय आहे ते आपण ऐकूया. ठीक आहे. ज्याचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून त्याविषयीची प्रीती धरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी शैतानाच्या वृत्तीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्वकृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक पटक यांनी युक्त असे त्या अनितीमानाचे येणे होईल. अनितीमानाचे येणे होईल म्हणजे कोण? अनितीमान म्हणजे शैतान है ना. अनितीमानाचे याच्यामध्ये पण वेगळंच आहे, पण हिंदीमध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. हा हिंदी बघ, हिंदीमध्ये खूप छान लिहिलेलं आहे याच्यामध्ये की नाही का. काय वाच आपण पाहू आपण. हिंदीमधून सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे याच्यामध्ये, कारण की मराठीमध्ये लवकर व्यवस्थित नाही समजत आहे. हिंदीमध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे आपण पाहूया. 10 आणि 11. उस अधर्मी का आना शैतान के कार्य के अनुसार सब प्रकार की झूठी सामर्थ चिन्ह और अद्भुत कामों के साथ और नाश होने वालों के लिए अधर्म के सब प्रकार के धोखे के साथ होगा, क्योंकि उन्होंने सत्य से प्रेम को ग्रहण नहीं किया, जिससे उसका उद्धार होता है. हाँ, आणि 11. और इसी कारण परमेश्वर उनमें एक भटक रहने वाली सामर्थ्य को भेजेगा ताकि वे झूठ पर विश्वास करे है ना. म्हणजे खोट्यावर विश्वास ठेवणार असं परमेश्वर एक खोटी आत्मा स्वतः परमेश्वरच ते पाठवण. कारण की त्यांनी, आपण पहिलं वचन जर वाचलं, 10 वचन जर वाचलं, नाश पावणाऱ्यांकरिता असलेले सर्व न्यायपणाचे ठकवणे या सुद्धा आहे. कारण आपले तारण व्हावे म्हणून जी खरेपणाची प्रीती धरायला पाहिजे होती ती त्यांनी धरली नाही. 11 वचन असं सांगते, आणि या कामामुळे देव त्यांच्याकडे भ्रांतीचे कार्य पाठविल. म्हणजे खोटेपणाचा जो आत्मा आहे, जो खोटे भ्रांती म्हणजे भ्रांत करून टाकणार. त्यांना समजणार नाही आम्ही खऱ्यामध्ये चाललोय का खोट्यामध्ये चाललोय, आम्ही सत्यामध्ये चाललोय का खोट्यामध्ये चाललोय, हे त्यांना समजणार नाही, हे त्यांना कळणार नाही. त्यांना असं वाटतंय की आम्ही व्यवस्थित आहे, आम्ही आमच्या विश्वासामध्ये आम्ही जे काय करतो ना ते चांगलं करतोय. कारण की परमेश्वर स्वतः म्हणतो मी त्यांच्यामध्ये अशी आत्मा पाठवेन, आणि ते काय करतील त्याचीच प्रतीती करते. आपण पुढे वाचूया. यासाठी की ज्यांनी खरेपणावर विश्वास ठेवला नाही तर अन्यायात संतोष मानला, त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा है ना. खरेपणावर विश्वास ठेवला नाही. एक मिनिट, आपण पुन्हा एकदा 11 वचन वाचूया. आणि या कारणामुळे देव त्यांच्याकडे भ्रांतीचे कार्य पाठविल, असे की ते खरेपणावर विश्वास ठेवतील. खोटेपणावर विश्वास ठेवतील. कशावर विश्वास ठेवतील? खोटेपणावर विश्वास ठेवतील. तर विश्वास ठेवतील यासाठी की ज्यांनी खरेपणावर विश्वास ठेवला नाही तर अन्यायात संतोष मानला. अन्यायात संतोष मानला म्हणजे जे न्याय नाही, अन्यायात म्हणजे अधर्मात, त्याच्यात विश्वास मानला. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी असा करेन. का? कारण की त्यांनी पहिल्यांदा काय केलं? खरेपणावर विश्वास ठेवला नाही, खोट्यापणावर विश्वास ठेवला. आणि मग परमेश्वर स्वतः करीन ते काम. ठेवा तुम्ही आणि व्हा असं. आणि मी पहिल्यांदा वाचून दाखवलं का राखून ठेवणारे, हे सगळं यांना काय करणारे? परमेश्वर राखून ठेवणारे अग्नीसाठी. मग आपण पाहतो की अँटी क्राइस्टला रोख लावणारा पवित्र आत्मा निघून गेलेला असेल.
अँटी क्राइस्टला रोख लावणारा म्हणजे अँटी क्राइस्टला, शैतानाला आळा घालणारा जो पवित्र आत्मा निघून गेलेला असेल, या जगातून निघून गेलेला असेल, आणि तेव्हा सुरू होईल 7 वर्षाचा महासंकटाचा काळ. तेव्हा सुरू होईल 7 वर्षाचा महासंकटाचा काळ. महासंकट मसीह विरोधी. आपण पाहतो की प्रकटीकरण याचा 13 अध्याय 13 वचन काय सांगते आपण पाहूया. प्रकटीकरण 13 अध्याय 13 वचन. आणि ते मोठे चमत्कार करते, माणसांच्या देखत अग्नी आकाशातून पृथ्वीवर पाडावा असे देखील करते, है ना. म्हणजे आकाशातून अग्नी पाडावा असे देखील करते. ते माणसाच्या समोर असे चमत्कार करणार की लोक काय करणार, अशी खरी म्हणजे खोट्यावर ते विश्वास ठेवणार, जे खोटं आहे त्याच्यावर विश्वास ठेवणार. आणि आपण प्रकटीकरण याचा 16 अध्याय 13 आणि 14 वचन वाचूया. प्रकटीकरण 16 अध्याय 13 ते 14 आपण पाहूया. 13 आणि मग नंतर 14 आपण पाहू. आणि अजगराच्या तोंडातून आणि श्वापदाच्या तोंडातून आणि त्या मोठ्या भविष्यवाद्याच्या तोंडातून निघत असलेले बेडकासारखे 3 अशुद्ध आत्मे मी पाहिले. कोण पाहतंय? हा योहान, ज्याला प्रकटीकरण दिलं प्रभू येशू ख्रिस्तानी, ज्याला प्रकटीकरण दिलं तो योहान हा हे बघत आहे. ठीक आहे. तर आपण पाहतो 14 वचन काय सांगते. कारण ते चमत्कार करणाऱ्या भूताचे आत्मे आहेत. कारण ते चमत्कार करणाऱ्या भूतांचे आत्मे आहेत. ते संपूर्ण जगातील राजांना, सर्व सत्ताधारी देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकवट करायला बाहेर त्यांच्याकडे जातात. प्रेज लॉर्ड. आणि हे होणार आहे प्रेम. आपण म्हणतो ना, काय होते थोड्या वेळ असं केलं काय होणार आहे, थोड्या वेळ तसं राहिलं काय होणार आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तच एकदा कंटाळा आला ना येशू ख्रिस्ताला, की नाही का आपण कसं लटपटणारं जीवन असतं, लटपटणारं कधी इकडं ते म्हणतात ना बिन पेंदे का लोटा, जे कुठं पण लडकत असतं है ना. म्हणजे बिनबुडाचं गाडगं आपण म्हणतो, मराठीमध्ये म्हण आहे ती आणि हिंदीमध्ये पण आहे, बिन पेंदे का लोटा, आणि मराठीमध्ये बिनबुडाचं गाडगं. हा, बिनबुडाचं गाडगं ते कुठं पण लुडकत असतं आणि कधी इकडं कधी तिकडं. आणि मग परमेश्वरच स्वतः परमेश्वराला ज्यावेळेस कंटाळा येईल ना, कधी इथं कधी तिकडं कधी इकडं असं जो होतंय ना, तर परमेश्वर स्वतःच त्याच्यामध्ये काय करणार, ती खोट्याचा आत्मा पाठवणार आणि तीच प्रतीती करणार, तेच खरं विश्वास त्याच्यावरच ठेवणार खोट्यांवर. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो की अँटिक्राइस्ट भटकवणारे सामर्थ्य म्हणजे काय, इल्युमिनाटी चर्च. अँटिक्राइस्ट भटकवणारे सामर्थ्य. अँटिक्राइस्ट म्हणजे भटकवणार, म्हणजे आम्हाला तो सहज असा भटकू शकतो, असा तो भटकवणार आहे ना. पण आम्हाला सतर्क राहायचं. एकदा का प्रभू येशू ख्रिस्ताचा हात पकडला, एकदा का प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तर आम्हाला ते म्हणतात ना इकडं व्हायचं नाही. जर झालं की बस शैतानाला तेवढा चान्स भेटला आणि तो त्याचा पूर्ण फायदा घेणार आणि तो घेत आहे. मग आपण पाहतो की काय आहे तो अँटिक्राइस्ट भटकवणारे सामर्थ्य म्हणजे इल्युमिनाटी चर्च.
रॅप्चरच्या नंतर ह्या चर्चला बघितले जाणार, ह्या चर्चला रॅप्चरच्या नंतर ह्या चर्चला बघितलं जाणार. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताची कलीसिया ज्यावेळेस निघून जाणार, पवित्र आत्मा निघून जाणार, पवित्र आत्मा इथं नाही राहणार आणि कलीसिया पण इथं थांबणार नाही जगामध्ये, ती निघून गेलेली असणार आणि मग हे बघितले जाणार. मग आपण वाचूया मत्तयाचा 24 अध्याय 15 वचन. मत्तयाचा 24 अध्याय. म्हणून ज्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाविषयी दानिएल भविष्यवाण्याने सांगितले, तो पवित्र स्थान उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल, वचनाने समजून घ्या. तेव्हा जे यहुद्याचे असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे. परत म्हणून ज्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाविषयी दानिएल भविष्यवक्ताने सांगितले, तो पवित्र स्थान उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल, वचनाने समजून घ्या. काय? म्हणून ज्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाविषयी दानिएल भविष्यवाद्याने सांगितले, तो पवित्र स्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल. कोण पवित्र स्थानात कोण उभा असणार आहे प्रियांनो? तो शैतान, अँटिक्राइस्ट. शैतान म्हटलेला जो अँटिक्राइस्ट, तो त्या मंदिरामध्ये उभं राहणार आहे. आणि लास्टचं वचन काय सांगते, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. म्हणून ज्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थांविषयी दानिएल भविष्यवाद्याने सांगितले, तो पवित्र स्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल, वाचणाऱ्याने समजून घ्यावे. काय समजून घ्यावे? की त्या ठिकाणी कोण उभा राहणार आहे. ठीक आहे. दानिएलचा 11 अध्याय 36 आणि 39 वचन वाचायचं आपल्याला. दानिएलचं 11 अध्याय. एक मिनिट थांब, मी वाचते. प्रेज लॉर्ड. 36. आणि राजा आपल्या मनोदयाप्रमाणे कार्य करेल आणि प्रत्येक देवाच्या वरती तो आपल्याला उंचवेल व मोठे करेल. आणि देवाविरुद्ध आश्चर्यकारक गोष्टी बनेल. आणि रोष पूर्ण केला जाईपर्यंत तो समृद्ध राहील, कारण जे ठरवलेले आहे ते घडेल. प्रेज लॉर्ड. 36 ते आपल्याला 39 वचन 39 पर्यंत वाचायचंय. आपण काय बघतोय की आणि राजा आपल्या मनोदयाप्रमाणे कार्य करील आणि प्रत्येक देवाच्या वरती तो आपणाला उंचवील व मोठे करील. आणि देवाविरुद्ध आश्चर्यकारक गोष्टी बोलेल आणि रोष पूर्ण केला जाईपर्यंत तो समृद्ध राहील. है ना? रोष पूर्ण केला जाईपर्यंत तो समृद्ध राहील, कारण जे ठरवलेले आहे ते घडेल. जे भविष्यवाणी केलेली आहे ती पूर्ण होईल. है ना? मग दानिएलाने हे सांगितलंय. प्रेज लॉर्ड. दानिएल भविष्यवाद्यांनी हे सांगितलंय. काय सांगितलंय? की जे ठरवलेलं आहे ते घडेल. प्रेज लॉर्ड. ते घडेल आणि तो आपल्या पूर्वजांच्या
देवाला किंवा ख्रिस्ताच्या काय 37 देवाच्या मान दे गड्याच्या आणि तो आपल्या ठिकाणी ख्रिस्ताच्या मनोरथाला गड्याच्या देवाला मान देईल आणि जो देव त्याच्या पूर्वजांनी जाणला नाही त्याला तो सोन्याने व रुपयाने व मोलाने 37 वचन 37 आणि तो आपल्या पूर्वजांच्या देवाला किंवा स्त्रियांना मनोरातला मानणार नाही आणि तो कोणत्या देवाला मानणार नाही कारण तो आपल्या बस आणि तो आपल्या पूर्वजांच्या देवाला किंवा ख्रिस्ताच्या मनोरथाला मानणार नाही आणि तो कोणत्याही देवाला मानणार नाही कारण तो आपणाला सर्वावर उंच करील है ना, उंचवील आणि तो आपल्या ठिकाणी गंडांच्या देवाला मान देईल. गंडांच्या देवाला बघ हिंदी मधून काय म्हणली तू, कोणाला मान देईल? हा बोल काय ते. 38 वचन 38 लवकर. आणि तो आपल्या ठिकाणी गंडांच्या देवाला मान देईल. दुसरं ट्रान्सलेशन बघू आपण, कारण की माझं हे बायबल मध्ये लवकर समजत नाहीये. वह अपने राजपद पर स्थिर रहकर दृढ़ गड़ों ही के देवता का सम्मान करेगा. गडोई का, ठीक आहे. माझ्या बायबल मध्ये असं आहे, गंडांच्या देवाला मान देईल आणि जो देव त्याच्या पूर्वजांनी जाणले नाही त्याला तो सोन्याने व रुपयाने व मोलवान पाषाण्याने व मनोरम पदार्थांनी मान देईल आणि परक्या देवाच्या साह्याने तो फार बळकट गंडाशी लढाई करील. जो कोणी त्याला स्वीकारील त्याला तो वैभवाने वाढविल आणि तो त्यांच्याकडून बहुतावर अधिकार करविल व तो भूमी मोलासाठी वाटून देईल. म्हणजे आपण हे पाहूया, तू हे परत नंतर वाच. 39 मी तुला सांगते. मराठी वाच. तर आपण पाहतो की काय, मी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवते. मोलवान पाषाणांनी व मनोरम पदार्थांनी काय करीन, तो त्यांना मान देईल आणि परक्या देवांच्या साह्याने तो फार बळकट होईल. परक्या देवांच्या साह्याने तो काय होईल, बळकट होईल. म्हणजे इतकी ताकद त्याच्यामध्ये राहील, एवढी शक्ती त्याच्यामध्ये राहणार आहे की तो स्वतःला म्हणजे मीच सगळं काय, मीच देव आहे. आणि आणखीन लोकांना काय करणार आहे, या ठिकाणी आपण पाहतो की लोकांना काय करणार आहे, तो अशा लोकांना तो निवडेल जे त्याचे लोक होतील. अशा लोकांना तो निवडेल जे त्याचे लोक आहेत आणि काही भागावर त्या लोकांना नियुक्त करून ठेवन. आणि तो काय करेल, त्यांना असे जे लोकांना जे त्याचे ऐकणारे लोक त्यांना तो उंच करेल आणि काही लोकांवर तो नेमेल आणि तो त्यांना वैभवाने म्हणजे रिच करेन, धनवान करेन. कारण की हे शैतानाला नमन करणारे लोक. प्रेज द लॉर्ड. असा तो करेल. 39 वाच परत. 39. आणि परक्या देवाच्या साह्याने तो फार बळकट लढाई करेल. जो कोणी त्याला स्वीकारेल त्याला
तो वैभवाने वाढवेल. वैभवाने काय करेल, जो कोणी त्याला स्वीकारेल तो काय करेल, त्याला वैभवाने वाढवेल, म्हणजे श्रीमंत करेल, धनवान करेल, है ना. आणि तो त्यांच्याकडून बहुतांवर अधिकार बहुतांवर काय करील, अधिकार करविल. तो भूमी मोलासाठी वाटून देईल. तो काय करेल, भूमी मोलासाठी वाटून देईल, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काम करा, वाटून देईल, इतका तो करणार आहे. ठीक आहे, एवढं तो करणार आहे. कोण करणार आहे, हा शैतान, अँटी क्राइस्ट. रॅप्चरच्या नंतर परराष्ट्रीय लोक होऊन जातील. काय, रॅप्चरच्या नंतर परराष्ट्रीय लोक होऊन जातील, त्या भटकवणारी आत्म्याने, कारण की खोट्याची प्रतीती करे आणि परमेश्वरापासून काय होईल, दंड मिळो. परमेश्वरापासून काय होईल, त्यांना दंड मिळो. राहिलेले विश्वासांचे काय होणार, जे राहिले, ज्यांनी विश्वासू लोकांचे आहे ना, आपण पाहतो की त्यांना दंड मिळो. कोणाला, जे भटकवणारी आत्म्याने, कारण की खोट्यांची प्रतीती करे आणि परमेश्वरापासून दंड मिळो. त्यांना परमेश्वरापासून काय मिळो, दंड मिळो. मग आता पाहतो की राहिलेले विश्वासांचे काय होणार, जे राहिलेले विश्वासू त्यांचं काय होणार. तर आपण पाहतो की आफ्टर म्हणजे काय, आता राहिलेले, नंतर विश्वासापासून जे राहिलेले है ना, रॅप्चर मध्ये पवित्र आत्मा निघून गेलेला असेल, मंडळी गेलेली आहे, पवित्र आत्मा गेलेला आहे. मग आपण पाहतो की जर मंडळी पण नाहीये, पवित्र आत्मा पण नाहीये, तर कार्य कोणाचं चालणार आहे. तर आपण पाहतो खरी शिक्षाचे सेवक गेलेले निघून आहे, म्हणजे निघून गेलेले आहे, म्हणजे पवित्र आत्मा निघून गेलेला आहे, मंडळी निघून गेलेली, खरी शिक्षेचे सेवक पण निघून गेलेले आहेत. आपण एक वचन वाचूया, प्रकटीकरणाचा 16 अध्याय 17 वचन काय सांगते. या ठिकाणी आपण पाहतो की 666चं जे चिन्ह किंवा नंबर जे कोण घेतात ते पाहू आपण. प्रकटीकरणाचा 13 अध्याय 16 आणि 17 वचन आहे. आणि लहान व मोठे व धनवान व दरिद्र व स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी आणि ज्याला ती खून म्हणजे त्या शापेलाचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आणि त्याच्या वाचून ज्याला ती खून म्हणजे त्या शापदाचे नाव किंवा त्याची नावाची संख्या आहे त्याच्या वाचून कोणाला विकत घेता किंवा विकत देता येऊ नये असे ते करते. काय करते की प्रकटीकरणाचा 13 अध्याय 16 आणि 17 वचन असं सांगते. आणि लहान व मोठे, धनवान व दारिद्री व स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी, कारण ज्याला ती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे त्याच्या वाचून कोणाला विकत घेता किंवा विकत देता येऊ नये असे ते करते. कोण करते, असा अँटी क्राइस्ट करणार. ज्यावेळेस ही खून त्यांना मिळालेली असणार, ज्यांनी घेतलेली असणार, जे विश्वासापासून बहकले असतील किंवा विश्वासापासून थांबले किंवा त्यांना चान्स नाहीये, चान्स नंतर नाही. प्रेज द लॉर्ड. त्यांना चान्स नाहीये. म्हणून मी म्हणत होते ना पहिल्यापासून, काय हे जे विश्वासू लोक जे सुटलेले आहेत, काय त्यांना चान्स भेटन का.
दुसरा चान्स आहे का? तर नाहीये प्रियांनो. काय करायचं आम्हाला? काय मग आम्ही थोडंफार म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही काय करतोय? वेळ देतो. आता नाही, थोडं थांब, आता नाही, नंतर, आता नाही, नंतर, है ना? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच काय करणार आहे? ती खोट्याची प्रत्यय करणारी तो आत्मा स्वतःच पाठवणार आहे. आणि मग तीच विश्वासामध्ये राहा आणि असं समजा स्वतःला का मी खऱ्यामध्ये चाललेले, मी सत्यामध्ये चाललेले, मी खऱ्या वचनामध्ये. का? कारण की परमेश्वरालाच स्वतः वीट येतो अशा लोकांचा परमेश्वरालाच वीट येणार आणि परमेश्वर स्वतःच अशी भटकवणारी आत्मा पाठवणार आणि मग त्या लोकांना तेच वाटणार की आम्ही सत्यामध्ये चाललो, पण ते चालणार खोट्यामध्ये आणि त्यांना पुन्हा चान्स नाही. जेव्हा विश्वासातून पडणं होईल त्याच्यानंतर त्याला दुसरी काय म्हणतात ना, त्यांना अवसर नाही आहे का? त्यांना अवसर नाहीये प्रियांनो. मग आपल्याला जो आत्ता वेळ मिळालाय, आपल्याला जो आत्ता टाइम मिळालेला आहे, हा टाइमाचा आम्ही काय म्हणतात ना, फायदा करून घेणं गरजेचं नाही का? हा काय म्हणतात ना, अवसर को बहुमूल्य समजायला पाहिजे ना. आता आम्हाला अवसर भेटलेला आहे, आता आम्हाला चान्स भेटलेला आहे, मग ह्याला बहुमूल्य घेतलं पाहिजे की नाही? त्याला ह्या अवसर आम्हाला जो दिलेला आहे परमेश्वराने, आज जे आमच्याकडे दिलेलं आहे ते आम्हाला काय म्हणतात, बळकट धरून ठेवायला पाहिजे, बळकट धरायला पाहिजे. जर आम्ही सोडून दिलं तर काय होणार? जर आम्ही त्याच्यामध्ये बळकून गेलो तर काय होणार? काय दुसरा चान्स भेटेल का? नाही भेटणार ना, नाही भेटणार. आणि परमेश्वर स्वतःच ती भटकवणारी आत्मा देणार. मग करा याची प्रतीती. आणि करतात लोक, त्यांना नाही समजत आहे काय होणार आहे नंतर. आणि मग ते श्वापादाची खून घ्यावं लागेल किंवा त्याची संख्या घ्यावं लागेल ते 666. कारण की जोपर्यंत ते घेत नाही तोपर्यंत काही विकत घेता येणार नाही, विकत देता येणार नाही. आणि ते घ्यावं लागेल त्यांना, कारण की काही मिळणार नाही त्याच्याशिवाय, है ना. असा करून त्यांना चान्स मिळणार नाही आणि दुसरं तारण मिळणार नाही, दुसऱ्यांदा परत एकदा नाही मिळणार. त्याच्यामुळे आम्हाला जे आता भेटलंय ना, जो अवसर दिलाय, जो तारणाचा अनुभव ज्याला भेटलाय त्यांनी गमवावं नाही, त्यांनी गमवू नये. आपलं तारण बळकट धरून राहावं, त्या विश्वासामध्ये टिकून राहायचंय, त्या विश्वासामध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ टिकून राहायचंय आम्हाला, टिकून राहायचंय आम्हाला. कसं राहायचंय? टिकून राहायला पाहिजे. आम्ही जर टिकून नाही राहिलो प्रियानो, तर त्या श्वापदेची जी संख्या किंवा त्याची खून कोणाच्या तर हातावर, कोणाच्या तर कपाळावर असणार आहे. आणि ज्यावेळेस कपाळावर आणि हातावर असणार ना, मग काय उपयोग नाही ना. इथं पण त्रास आणि ते काय म्हणतात, नरकात गेल्यावर पण त्रास, मग ते सहन करायचं आणि जायचं. सहज वाटतं ना, पण ते सहज नाहीये. अनंत काळासाठी ते मरण आहे, म्हणजे सदा काळासाठी तिथून सुटणं अशक्य, सुटू शकत नाही त्या ठिकाणातून. प्रेज लॉर्ड. आता माझं या ठिकाणी माझं संदेश संपलेला आहे. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, प्रार्थना करू आणि मग पुन्हा आपण पुढच्या संडेला भेटूया. जर झालंच तर मी शुक्रवारी येऊ शकते लाईव्ह, कारण की मला एक ठिकाणी जायचं आहे प्रार्थनेला, तिकडं बोलवलेलं आहे. जर गेले तिथं, जर झालंच नेटवर्क जर व्यवस्थित असला तर मी नक्कीच लाईव्ह येईन, नाहीतर पुढच्या संडेला. ठीक आहे. तरी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद ईश्वराजा, माझ्या देवा तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते माझ्या देवा. एवढं सगळं बोलण्यासाठी बाप्पा तू सामर्थ्य पुरवलंस, दया केलीस, उपकार मानते माझ्या देवा. प्रभुराजा, जे कोणी जुडले होते त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. जे कोणी येणाऱ्या दिवसामध्ये हे वचन ऐकतील, या संदेश ऐकतील प्रभुराजा, त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. विशेषतः माझ्या देवा वचन समजणारा बाप्पा त्यांना मन दे, सुबुद्धी मन दे माझ्या देवा, जेणेकरून बाप्पा त्यांचं तारण व्हावं, सत्याला त्यांनी बळकट धरावं आणि बाप्पा त्यांचं तारणाला त्यांनी बळकट धरावं. असं तू करत आहेस, तुला धन्यवाद देते. प्रार्थना तू ऐकलीस, उपकार मानते. प्रभू येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणता सुखे पित्या, आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण पुढच्या संडेला नक्की भेटूया आणि झालंच तर शुक्रवारी सुद्धा. प्रेज द लॉर्ड.